बसून ही या तथाकथित धर्मांध स्वामी भक्तांची झुंडशाही सगळी कशासाठी? मोठे शूर समजतात काही स्वतःला? अरे भेकड आहात तुम्ही, विकृत आहात तुम्ही सगळे. एकट्या दुकट्या माणसावरती झुंडीनं चाल करून जाणारे खरं म्हणजे नामर्द आहात तुम्ही. झुंडी आणि झुंडशाही हीच या धर्मांधांची ताकद. एकटे असतात तेव्हा हे सगळे प्रचंड घाबरट असतात. म्हणूनच ते जे काही करतात ते झुंडीने करतात. नमस्कार. श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे आपल्याकडे. विशेषतः मागील काही वर्षांमध्ये ती बऱ्याच प्रमाणामध्ये वाढल्याचं आपण सगळेच जण पाहतोय. हे आपल्या मराठी चित्रपट मालिका सृष्टीमधील बऱ्याच लोकांची ते स्वामींवरती श्रद्धा बसलेली आहे. मग त्यांनी आपल्या त्या श्रद्धेचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाहीर प्रदर्शन आपापल्या सोशल मीडियावरून आपण ते निर्माण करत असलेल्या कलाकृतींमधून म्हणजे चित्रपट मालिकांमधून सुरू केलं. चित्रपट मालिका यांचा मोठाच प्रभाव असलेल्या श्रद्धाळू जनतेवरती त्याचा परिणाम होणं साहजिकच होतं आणि तसा तो अर्थातच झाला. आता यामध्ये जे लोक आपल्या स्वामी भक्तीमधून अंधश्रद्धा पोचवत नव्हते त्यांच्या बाबतीत कुणाचीच काहीच हरकत असण्याचं अजिबातच कारण नव्हतं. म्हणजे मला काय सांगायचं असं पहा, कुणी एखादा व्यवसाय नव्यानं सुरू करताना आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना करून तो सुरू करतो. कोणतंही काम नव्यानं सुरू करताना कुणी आपल्या इष्टदेवतेचं देवदेवतेचं कुलदेवतेचं स्मरण करतो किंवा अगदी आपल्या चित्रपटाच्या किंवा TV मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला पूजनीय असलेल्या देवदेवतेचा फोटो दाखवतो पहिले. हा त्यांच्या श्रद्धेचा भाग झाला. असं करण्याने आपला व्यवसाय उत्तम चालेल, आपल्या चित्रपटांना मालिकांना लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळेल अशी त्यांची श्रद्धा असते, भावना असते आणि यात कुणाला काही अडचण असण्याचं काहीच अजिबातच कारण नाही. प्रश्न कुठे निर्माण होतो तर ज्या वेळेला एखादी प्रसिद्ध अभिनेत्री जाहीरपणे असं म्हणते की माझ्या स्वामींवरती इतका प्रचंड विश्वास आहे की त्यांचं स्मरण करून मी एखाद्या उंच ठिकाणावरनं खाली उडी मारली तरी ते मला खाली आपटून न देता झेलतील. मलाही आयुष्यात असं वाटतं मला स्वामींच्याकडून खूप मिळालं. सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा आधार मिळाला. आज मला वाटलं तर मी नुसतं स्वामींचं नाव घेऊन वरून उडी सुद्धा मारू शकते, कारण मला माहिती आहे खालती धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील. इतका विश्वास माझा स्वामींच्या भक्ती. किंवा कुणी एखादा दिग्दर्शक जेव्हा जाहीरपणे म्हणतो की माझ्यावरती स्वामींचा वरदहस्त असल्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये किंवा माझ्या मालिकेमध्ये मी काहीही दाखवलं तरी ते यशस्वी ठरणार, अपयश माझ्या वाट्याला कधी येणारच नाही याची मला खात्री आहे. ही अशी तर्कहीन वक्तव्य हे माझ्या मते श्रद्धा नाही तर अंधश्रद्धा झाली. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हींच्या मध्ये एक अतिशय लहान आणि अतिशय अस्पष्ट अशी रेषा असते. मोठे आणि लोकप्रिय तारे तारका, लोकप्रिय खेळाडू वगैरेंचा समाजावरती मोठा प्रभाव असतो. समाज मोठ्या संख्येने त्यांना फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे काही स्टेटमेंट करताना ते अतिशय काळजीपूर्वक आणि अत्यंत जबाबदारीने करावं अशी अपेक्षा असते. उद्या याच निवेदिता सराफ सांगतायत म्हणजे तसंच घडेल त्या सांगतायत तसं असं मानून कुणी एखाद्याने किंवा एखादीनी उंचावरून खाली उडी मारली आणि त्यात कपाळमोक्ष होऊन त्याचा किंवा तिचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? आपण ज्यांना आपलं आराध्य दैवत मानतो त्यांनाच आपल्या अशा बेजबाबदार आणि तर्कहीन बोलण्यामधून तर्कहीन वक्तव्यांमधून आपण संकटात टाकतो किंवा अडचणीत टाकतो हे अशा लोकांच्या लक्षात का बरं येत नाही? मी हाती घेत असलेल्या कामामध्ये मला यश मिळावं, मी सुरू करत असलेल्या व्यवसायामध्ये मला उत्तम यश मिळावं आणि त्यासाठी मी भरपूर कष्ट करेल, मी भरपूर मेहनत घेईन. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावेत, माझ्या मस्तकी तुमचे आशीर्वाद असू द्यावेत परमेश्वरा, ही श्रद्धा झाली. ती अगदी योग्यच आहे. परंतु तुमच्या मुलाने वर्षभर अभ्यास न करताही परीक्षेला जाताना टेन्शन घेण्याची त्याने अजिबातच गरज नाही. केवळ परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्याला शंकराच्या एखाद्या देवळात जाऊन शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र वाहायला सांगा, तो नक्की पास होईल. असं सांगणारा 100% भोंदूच, तो अजिबात संत नव्हे आणि त्याचं ऐकणाऱ्याचं नापास होणं हे सुद्धा अगदी 100% निश्चित आहे. बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शहद लगा लीजिए और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए. बच्चे ने भले
पढ़ाई नहीं करी हो पूरी साल, पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्री चिपका कर आएगा उस दिन उस सब्जेक्ट में बच्चा पास होकर ही रहेगा। आपल्या प्रयत्नांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा, आपल्या प्रयत्नांमध्ये परमेश्वराची साथ मिळावी अशी श्रद्धा, इच्छा किंवा प्रार्थना अगदी योग्य। आपल्या सगळ्या संतांनी तीच शिकवण आपल्याला दिलेली आहे। परंतु हे काय चाललेलं आहे? असो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा फार मोठा आणि व्यापक विषय आहे। पुन्हा कधीतरी त्यावरती आणखीन काही तज्ज्ञ मान्यवरांना सोबत घेऊन आपण एक चर्चासत्र घेऊच। परंतु आज विषय ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्यासोबत काही तथाकथित धर्मांध स्वामी भक्तांनी झुंडशाहीने काल जो प्रकार केला त्याबाबत आहे। जय स्वामी समर्थ। काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते, ते ज्ञानेश महाराव आमच्या समोर आहेत। यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। आम्ही ठरवलं असतं, त्यांचं संपूर्ण तोंड काळं पण केलं असतं, त्यांना ठोकलं पण असतं, पण आमचे संस्कार, आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही। त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। मी त्यांनाच सांगतो, ज्ञानेश महारावजी, तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा आणि स्वामी समर्थांचे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा। जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरा पण कार्यक्रम करता येतो। आपल्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तुकोबाराय ते गाडगे बाबा आदी सगळ्याच संतांनी दैववादापेक्षा कर्मवादावरती अधिक विश्वास ठेवण्याची शिकवण आपल्याला दिली। कर्मकांडांपासून दूर राहण्याचा उपदेश या सगळ्या संतांनी आपल्याला केला। परमेश्वर आणि तुम्ही यांच्यामध्ये तिसरं कुणीही असण्याची अजिबातच गरज नाही हे आपल्यावरती बिंबवण्याचा या सगळ्या संतांनी आपला प्रयत्न केला। अंधश्रद्धा, विविध धार्मिक थोतांडांवरती आपल्या सगळ्याच संतांनी प्रचंड कठोर शब्दांमध्ये कोरडे ओढलेले आहेत। ज्योतिष, शुभाशुभ वगैरे सगळ्या संकल्पना अत्यंत खोट्या आणि बोगस असल्याचं या आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं। आपल्या संतांच्या त्याच विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आदी सगळ्या आणखी आहेत। या सगळ्या थोर पुरुषांनी, समाज सुधारकांनी त्यांच्या हयातीमध्ये तो वारसा पुढे नेला आणि मागील जवळपास किमान 20-25 वर्ष तेच काम ज्ञानेश महाराव आपल्या लेखणी आणि वाणीतून करतायत सातत्यानं। लोकांनी अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नये, लोकांनी पुरोहितशाहीच्या, भटशाहीच्या विळख्यामध्ये अडकू नये। आपला खरा इतिहास काय, त्यामध्ये खोटं कोण घुसवतंय, कशा प्रकारे घुसवतंय, आपल्या इतिहासाचा विपर्यास कोण करतंय ते नीटपणे समजून घ्यावं। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचा कट आखणारे लोक नेमके कोण असतात, अशा अनेक बाबतीत ज्ञानेश महाराव सातत्यानं समाज प्रबोधन करीत राहिलेले आहेत। उत्तरेतील भोंदू बुवा बाबांना भाजपच्या मंडळींकडून वारंवार इथे आणलं जात असतानाही इथेही काही भोंदू महाराज आणि त्यांची संस्थानं मागच्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली असूनही आपला महाराष्ट्र अजूनही उत्तरेच्या त्या गायपट्ट्याचा भाग पूर्णपणे झाला नाही। त्यात ज्यांचं योगदान आहे त्यासाठी त्यात एक प्रमुख आहेत ज्ञानेश महाराव आणि म्हणूनच त्यांच्यावरती संघ आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संलग्न लोकांचा प्रचंड राग आहे। ज्ञानेश महाराव यांचे शब्द काहीसे कठोर असतात, त्यांचं बोलणं आक्रमक स्वरूपाचं असतं, परंतु त्यामागची त्यांची तळमळ समजून घेण्याची गरज असते। आणि या आत्ताच्या भाषणात सुद्धा ज्याच्यावरून वाद सुरू आहे ते जे काही बोलले ते आत्ताच बोललेले नाहीत, गेली 20-25 वर्ष तेच बोलतायत, लिहितायत। आपल्या संतांनी, आपल्या समाज सुधारकांनी आपल्याला सांगितलंय काय आणि प्रत्यक्षात मागच्या काही वर्षांमध्ये लोक करतायत काय, या काहीशा हताशेतून, काहीशा उद्विग्नतेमधून काही वेळा त्यांची वक्तव्य अशा प्रकारची येतात। त्यामागची त्यांची प्रामाणिक भावना नेमकी काय आहे, त्यांच्या बोलण्याचा आशय नेमका काय आहे ते समजून घ्यायला हवं असतं। आणि ते नसेल समजून घ्यायचं कुणाला, निर्बुद्ध लोकांना, तरी काही हरकत नाही। त्यांच्या वक्तव्यांनी कुणाच्या भावना दुखवत असतील तर त्या सुखावून घेण्यासाठी या देशामध्ये कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत ना, भरपूर आहेत। सरकार आहे, तिथे तुम्ही दाद मागू शकता, पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहेत।
त्या सगळ्यांना डावलून ही या तथाकथित धर्मांध स्वामी भक्तांची झुंडशाही सगळी कशासाठी? मोठे शूर समजतात काही स्वतःला? अरे भेकड आहात तुम्ही, विकृत आहात तुम्ही सगळे. एकट्या दुकट्या माणसावरती झुंडीनं चाल करून जाणारे खरं म्हणजे नामर्द आहात तुम्ही. झुंडी आणि झुंडशाही हीच या धर्मांधांची ताकद. एकटे असतात तेव्हा हे सगळे प्रचंड घाबरट असतात. म्हणूनच ते जे काही करतात ते झुंडीने करतात, सामूहिकरित्या करतात. मशिदींवरती भगवे झेंडे लावायला चढतील ते सुद्धा झुंडीनेच. कुणी काही मांसाची वाहतूक करत असेल तर कोणतीही शहानिशा न करता, ते कसलं मांस आहे ते चेक न करता, ते गोमांसच आहे असं ठरवून त्यांना मारून टाकणार हेच न्यायाधीश बनून झुंडीनेच. मुस्लिमांच्या, दलितांच्या, ख्रिश्चनांच्या वस्त्यांवरती चाल करून जातात हे, तेही झुंडीनेच. मागे त्या सिन्नरला विश्वंभर चौधरी यांच्यावरती हल्ला केला भाषण सुरू असताना त्यांचं, या झुंडीनेच. त्यानंतर पुण्यात पुन्हा निखिल वागळे, आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरींवरती पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तो सुद्धा झुंडीनेच. एकट्याने काही करण्याची यांच्यापैकी कुणाचीच कधीच ताकद नसते, ना त्यांच्यामध्ये तितकी धमक असते. डॉक्टर दाभोलकरांना मागून येऊन गोळ्या घातल्या आणि पळून गेले. तोंड लपवून सकाळच्या वेळेला त्या गोविंद पानसरेंना गोळ्या घातल्या आणि पळून गेले. केलेल्या कृत्याची निधड्या छातीने जबाबदारी घेण्याची दानत आणि धमक सुद्धा यांच्यात कधीच नसते. बाबरी मशीद पाडणं योग्य की अयोग्य तो वेगळा भाग झाला, परंतु त्याबाबतचा खटला कोर्टामध्ये वर्षानुवर्ष सुरू असताना एक माईचा लाल, एक कुणी माईचा लाल, एक कुणी राम भक्त असा निपजला नाही की जो कोर्टात निडरपणे न्यायाधीशांना सांगेल की होय मी पाडली बाबरी मशीद, मी होतो त्यात सहभागी आणि माझ्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी जी मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. झुंडीने सगळीकडे आता जय श्रीरामचा घोषणा आणि नारा देणाऱ्यांपैकी ना एकही नेता कोर्टात जबाबदारी घ्यायला पुढे आला, ना एकही कारसेवक कधीही. सगळेच पळपुटे. आणि नंतर काय म्हणतात तर तो आमचा गनिमी कावा होता. आपल्या धर्मांधतेची, झुंडशाहीची आणि पळपुटेपणाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अजोड अशा युद्धनीतीशी करून हे लोक खरं म्हणजे आपल्या महाराजांचा अपमान करत असतात. ज्ञानेश महाराज नेहमीच या लोकांच्या या अशा विकृत नीतीचा नेहमी पर्दाफाश करत आले आणि म्हणूनच त्यांना, या सगळ्या लोकांना त्यांच्याविषयी प्रचंड राग. आता ते यांच्या स्वामींविषयी जे काही बोलले त्या विरोधात राज्यातील काही पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत काही स्वामी भक्तांनी. पोलीस त्यांच्या पद्धतीनं चौकशी कारवाई करत असताना हा जो खुनी, हा काय त्याचं नाव, राजेश शिरवाडकर नावाचा भारतीय जनता पार्टीचा मूर्ख माणूस आहे, याला अशा पद्धतीने झुंडीने जाऊन ज्ञानेश महाराज यांच्यासोबत असं वर्तन करण्याचा अधिकार दिला कुणी? याची बायको मुंबई महापालिकेत मागे भारतीय जनता पार्टीची नगरसेविका होती म्हणतात. मला खूप लोकांनी काल तिच्याविषयी माहिती पाठवली. ती मागे एका कार्यक्रमात स्टेजवरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून मोठ्या थाटात उभी राहिलेली आहे. पहा हा फोटो. आपण एखाद्या मित्राच्या खांद्यावरती हात ठेवून उभे असतो तशी ती शिवाजी महाराजांच्या आपल्या खांद्यावरती हात ठेवून उभी. तिच्या या कृतीमुळे तमाम शिवप्रेमींच्या, तमाम शिवभक्तांच्या भावना त्यावेळेला प्रचंड दुखावल्या गेलेल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले होते. मग अशा प्रकारे झुंडीने जाऊन लोकांनी तिला घेरलं असतं तर काय करू शकला असता हा शिरवाडकर? अत्यंत नालायक लोक आहे ते. आणि अशा प्रकारच्या विकृत झुंडींच्या झुंडशाहीला मोकळं रान देणारी राजवट सध्या आपल्या राज्यामध्ये आहे सत्तास्थानी. त्यामुळे या झुंडशाहीला आळा बसणं कठीण झालेलं आहे. काल पूर्वीचं ट्विटर, आत्ताचं त्याला आपण एक्स म्हणतो, त्यावरती एक व्हिडिओ पाहण्यात आला. कुरुंदवाड इथला आहे, आपल्या महाराष्ट्रातला आहे तो असल्याचं समजतंय. ते संभाजी भिडे नवरात्रात कसल्या तरी काय काय त्यांची फॅड असतात, त्या दौडी की काहीतरी आयोजित करत असतात म्हणे. तर तशाच एका दौडीच्या प्रसंगी त्या कुरुंदवाडमध्ये त्या भिडेंच्या नादानं जे बहुजन समाजातील खूप सारे तरुण त्या पट्ट्यातील, सांगली, सातारा ते कोल्हापूर, जे बहकलेत त्यातील एक जण बहुजनच असणार, तो मराठा किंवा ओबीसी असेल कोणीतरी, कारण कुणीही जोशी, देशपांडे, आपटे, लेले, दामले वगैरे त्या भिडेच्या सोबत नसतात. सगळे असतात ते पाटील, भोसले, चव्हाण, गायकवाड असेच. जोशी, देशपांडे, लेले, आपटे, दामले वगैरेंची मुलं शिक्षणासाठी परदेशी जाऊन तिकडंच स्थिरावलेली असतात किंवा त्या तयारीमध्ये असतात आणि चांगलंच आहे ते. मी कौतुक करतो त्यांचं.
आणि आपले हे पाटील, भोसले, चव्हाण, गायकवाड वगैरे सगळे या सगळ्यांच्या मुलांच्या खांद्यांवरती इथले दहीहंडी, गणपती, दांडिया, नवरात्र वगैरे साजरे करण्याची जबाबदारी असते. लोकांकडून वर्गण्या, देणग्या गोळा करून बऱ्याचदा सक्तीने आपली संस्कृती, परंपरा वाचवण्याचा ठेका यांच्यावर असतो ना. करणार काय? तर असाच एक तो तरुण त्या दौडीच्या निमित्तानं एक लहान तोफ, म्हणजे खोटीच म्हणावी ती, परंतु तिचं नळी तिथल्या रस्त्यावरच्या एका मशिदीकडे करून तो बार उडवतो आणि समोर पोलीस हे सगळं पाहतायत. पहा. हा असा करून टाकलाय आपला महाराष्ट्र या सगळ्या भारतीय जनता पार्टीवाल्यांनी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या समर्थक लोकांनी. या अशा विकृत झुंडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत आणि केल्या जात आहेत सगळीकडे राज्यभरात. आणि त्याद्वारे आपल्या शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा हा सगळा महाराष्ट्र नासवला जातोय. प्रश्न ज्ञानेश महाराव यांच्यासोबत या विकृत झुंडींनी काल जे काही केलं त्याचा आहेच, प्रश्न या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आहे. आणि प्रश्न ही सगळी झुंडशाही आपण चालू देणार का याचा सुद्धा आहे. आज काही नाही केलं आपण तर उद्या या विकृत आणि धर्मांध झुंडी तुमच्या आणि माझ्या घरात देखील घुसतील. दिन दहाडे ते होऊ द्यायचं का? प्रश्न हा सुद्धा आहे. या राज्यातील सुजाण लोकांनी तरी याबाबत आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी तो करावा इतकीच अपेक्षा आहे, बस, बाकी काही नाही. थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.